नमस्कार. चला, आज आपण पर्सनल फायनान्सचे असे 10 महत्त्वाचे धडे पाहूया, ज्यांनी खरंच अनेकांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. तर सुरुवातच करूया एका जबरदस्त संकल्पनेने, 30,000चा करोडपती. आता हे काय आहे? हे अशा व्यक्तींबद्दल आहे ज्यांचा पगार तर माफक असतो, पण खर्च असा जणू काही ते करोडपतीच आहेत. म्हणजे खऱ्या आर्थिक सुरक्षेपेक्षा त्यांना श्रीमंतीचा दिखावा करणं जास्त महत्वाचं वाटतं. आणि याच विचारातून आपल्या पहिल्या भागाची सुरुवात होते. आर्थिक यश मिळवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट कोणती? कोणतीही कृती नाही, तर आपली मानसिकता. पैशाबद्दल आपण विचार कसा करतो यावर सगळं काही अवलंबून आहे. या मानसिकतेचा पाया काय आहे? तो आहे तात्काळ मिळणाऱ्या मोहांना नाही म्हणणं. म्हणजे काय की आज मिळणाऱ्या छोट्या आनंदासाठी भविष्यातल्या मोठ्या फायद्यावर पाणी न सोडणं. आणि हे तत्त्व खरं तर आपल्या रोजच्या छोट्या छोट्या खरेदीपासून ते मोठ्या गुंतवणुकीपर्यंत सगळीकडे लागू होतो. बरं, मग हे तत्त्व वापरायचं कसं? त्यासाठी एक साधा नियम आहे, 2दा खरेदीचा नियम. एकदम सोपं आहे. जर 500 रुपयांची एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती 2दा म्हणजे 1000 रुपये खर्च करून घेता येईल इतके पैसे आपल्याकडे असायला हवेत. ह्या एका सवयीमुळे कितीतरी अनावश्यक खर्च आपोआप टळतो. आणि हाच विचार करिअरच्या निर्णयांमध्येही किती महत्वाचा ठरतो बघा. एकीकडे आहे तात्पुरता विचार, म्हणजे 10-20 हजारांनी पगार वाढतोय म्हणून नोकरी बदलणं. आणि दुसरीकडे आहे दूरचा विचार, की 20 वर्षानंतर मला कोणत्या कामात समाधान मिळेल. जास्त पगाराच्या नोकरीसाठी आवडतं क्षेत्र सोडणं सुरुवातीला फायद्याचं वाटेल, पण लांबच्या पल्ल्यात समाधान आणि खरी वाढ तिथेच मिळते जिथे आवड आहे. याच मानसिकतेचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे तुलना करणं सोडून देणं. आजकाल सोशल मीडियावर तर फक्त चकचकीत बाजूच दिसते, पण प्रत्येकाचा आर्थिक प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची मूल्य वेगळी असतात. त्यामुळे इतरांकडे बघून स्वतःवर ताण घेण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्वाचं आहे. कारण शेवटी पर्सनल फायनान्स हे खरंच पर्सनल असतं. ठीक आहे, तर मानसिकता तर तयार झाली, पण आता ह्या विचारांना रोजच्या जगण्यात म्हणजे सवयींमध्ये कसं आणायचं? कारण खरा आर्थिक बदल तर तेव्हाच होतो जेव्हा आपण सातत्याने कृती करतो. आणि यासाठी खूप काही किचकट करायची गरज नाहीये. फक्त तीन महत्वाच्या आकड्यांवर लक्ष ठेवायचं आहे, ज्यांना मी म्हणतो द बिग 3 किंवा आपले 3 मोठे आकडे. पहिला आकडा आहे आपला एकूण खर्च. यातही जे आपले निश्चित खर्च आहेत, म्हणजे घराचं भाडं, हफ्ते, प्रवासाचा खर्च, या सगळ्या गोष्टी आपल्या एकूण कमाईच्या 50 ते 60% जास्त नसाव्यात, हे एक साधं लक्ष ठेवायला हवं. दुसरा महत्वाचा आकडा आहे बचतीचा दर. सुरुवात करण्यासाठी एक चांगला आकडा म्हणजे आपल्या उत्पन्नाच्या किमान 10% रक्कम बाजूला काढणं आणि मग हळूहळू जसं शक्य होईल तसतसा हा आकडा वाढवत नेणं. आणि ही बचत सुरुवातीच्या काळात इतकी महत्वाची का आहे हे या आकडेवारीवरून अगदी स्पष्ट होतं. जेव्हा आपण पहिले 1 लाख रुपये साठवतो तेव्हा त्यात गुंतवणुकीतून मिळालेल्या परताव्याचा वाटा फक्त 23% असतो. उरलेले 77% ते आपल्या स्वतःच्या बचतीतून आलेले असतात. म्हणजे सुरुवातीला खरी ताकद बचतीचीच असते. तर आता मानसिकता आणि सवयींबद्दल बोललो. आता वळूया गुंतवणुकीकडे. आणि इथे एक गंमत आहे. दीर्घकाळात संपत्ती बनवणारा गुंतवणुकीचा मार्ग हा अनेकदा सर्वात सोपा आणि खरं सांगायचं तर थोडा कंटाळवाणा असतो. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. जे सामान्य गुंतवणूकदार फक्त S&P 500 सारख्या मोठ्या इंडेक्स फंडमध्ये पैसे टाकतात, ते 92% व्यावसायिक फंड मॅनेजरना सहज हरवतात. म्हणजे ज्यांना रोजचं काम करण्यासाठी पैसे दिले जातात त्यांच्यापेक्षाही चांगला परतावा मिळवतात. मग यातून शिकायचं काय? तर सतत आपल्या गुंतवणुकीत ढवळाढवळ करण्याचा मोह टाळायचा. म्हणूनच म्हणतात की यशस्वी गुंतवणूक म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा पासवर्ड विसरून जाता. सगळ्यात उत्तम स्ट्रॅटेजी म्हणजे खरेदी करा आणि शांत बसा. आणि हे आकडेवारी सुद्धा सिद्ध करते. इथे बघा, जर तुम्ही फक्त 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तोटा होण्याची शक्यता असते. 10 वर्षांमध्ये ती कमी होते, 15 वर्षांमध्ये अजूनच कमी, आणि जर 20 वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक टिकवली तर ऐतिहासिकदृष्ट्या तोटा होण्याची शक्यता जवळपास नाहीशी होते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 2012 साल. तेव्हा अनेकांना वाटत होतं की मार्केट खूप वाढलंय, आता गुंतवणूक करणं धोक्याचं आहे. पण ज्यांनी या विचारांना बाजूला सारून गुंतवणूक सुरू ठेवली त्यांना पुढच्या 10 वर्षात जबरदस्त फायदा झाला. हेच आहे वेळेचं महत्त्व.
आणि या सगळ्या प्रवासातून आपण आपल्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या धड्यावर येतो की श्रीमंतीचा किंवा संपत्तीचा खरा अर्थ तरी काय आहे. द मिलिनेअर नेक्स्ट डोअर या प्रसिद्ध पुस्तकात एक खूप सुंदर वाक्य आहे. जर तुमचं ध्येय आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होणं असेल तर ते तुम्ही नक्की मिळवाल, पण जर तुमचा हेतू फक्त छान छान गोष्टींवर पैसे उडवणं असेल तर तुम्ही ते ध्येय कधीच गाठू शकणार नाही. म्हणजे खरी संपत्ती सुरक्षित आहे, दिखाव्यात नाही. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा, आपलं अंतिम ध्येय काय आहे? पैसे खर्च करणं की आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होणं?